आता असं दिसतंय की भाजपमुळे पुण्यामध्ये काय झालं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात त्या. पण ह्याचा फायदा राष्ट्रवादीला होणार का भाजपला होणार, किंवा ह्यांच्यामध्ये ही पुण्याची महानगरपालिकेची निवडणूक एवढी चुरशीची का ठरते त्याच्यामध्ये? खरं तर दोन राष्ट्रवादी, मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी दोन राष्ट्रवादी वेगवेगळ्या झाल्या. लोकसभेला ते वेगळे लढले, विधानसभेला ते लढले. आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जो काय वोटर बँक आहे ती एकच आहे, म्हणजे त्यांना मानणारा वर्ग एकच आहे. आता जर ह्या दोन्हींच्या मतांची विभागणी झाली तर निश्चितपणे त्याचा फायदा भाजपला होणार होता. कारण मतांची विभागणी होऊन भाजपचा जो काय हक्काची वोट बँक होती त्याच्यात त्यांच्या अनेक प्रभागांमध्ये नगरसेवक निवडून येणार होते. पण ही जी काही मतांची विभागणी टाळण्यासाठी अजित पवारांच्या हे लक्षात आलं होतं की आपण जर स्वतंत्र दोन्ही काँग्रेसला राहिलं तर एकमेकांचे उमेदवार पाडू आणि तिसऱ्याचा फायदा होईल, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा नको, या हिशोबाने त्यांनी मला वाटतं फार आधीपासूनच, म्हणजे आधी काय निवडणुकीच्या तोंडावरच एकत्र आलेत आणि लगेच त्यांनी ठरवलं असं नाही. गेल्या 3-4 महिन्यापासून यांचं प्लॅनिंग होतं. स्थानिक पातळीवर नेते यासाठी प्रयत्न करत होते आणि त्याच्यानुसार त्यांनी मोर्चे बांधणी केली. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांनी थोडंसं एक पाऊल मागे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी जास्त जागा दिल्या आणि मला वाटतं ही नॅचरली अलायन्स जी म्हणतो आपण ती झाली आणि याचा फायदा आता राष्ट्रवादीलाच होणार आहे. एक लक्षात येते आता की या निवडणुकीत अनेक चांगले उमेदवार या दोन्ही पक्षांकडे होते आणि त्याचा फायदा या प्रभागांमध्ये आता दिसतोय.